नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची सगळ्यात मोठी आणि ज्याची आपण सगळे वाट बघत होतो ती बातमी अखेर आलेली आहे. हो, DMER 2025चा निकाल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर. तुम्ही जे ऐकताय ते 100% खरं आहे. DMER 2025 परीक्षेचा फायनल रिझल्ट आऊट झालाय. अरे वा, म्हणजे हजारो विद्यार्थ्यांची जी प्रतीक्षा होती ती आता अखेर संपलेली आहे. पण थांबा, कोणतीही बातमी आली की आपण लगेच त्यावर विश्वास ठेवत नाही, बरोबर? सगळ्यात आधी खात्री करायला हवी. चला, आपण थेट गव्हर्नमेंटचं जे ऑफिशियल नोटीस आहे त्यावर एक नजर टाकूया, म्हणजे सगळं काही स्पष्ट होऊन जाईल. हे बघा, ही आहे ती ऑफिशियल सूचना तुमच्या स्क्रीनवर. ही थेट वैद्यकीय शिक्षण आणि आयुष आयुक्तांच्या कार्यालयातून आलेली आहे. म्हणजे या बातमीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. हाच आपल्या निकालाचा मूळ आणि अधिकृत सोर्स आहे. आणि हो, ही जी भरती आहे ना, ही फक्त कुठल्या तरी एका पदासाठी नाहीये. या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे दोन्ही प्रकारची पदं आहेत. याचाच अर्थ वेगवेगळ्या फील्डमधल्या उमेदवारांसाठी ही एक खूप खूप मोठी संधी आहे. आणि आता बघा ही भरती किती मोठी आहे. आकडा बघा, तब्बल 10,719 पदं. 10,719. विचार करा किती उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे यातून. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. ओके, निकाल लागलाय हे तर आपल्याला कळालं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की ही गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट ती बघायची कुठे? चला, त्याबद्दलची अधिकृत माहिती काय आहे ते पाहूया. एक गोष्ट सगळ्यांनी डोक्यात फिट करून ठेवा. गुणवत्ता यादी बघण्यासाठी फक्त आणि फक्त एकच अधिकृत वेबसाईट आहे, mededu.in. कृपा करून इतर कुठल्याही अनऑफिशियल लिंकवर किंवा व्हॉट्सअपवर आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. तुमची माहिती सुरक्षित ठेवा आणि थेट ऑफिशियल वेबसाईटवरच जा. बरं, ऑफिशियल वेबसाईट तर आहेच, पण तुम्हाला माहिती आहे आजकालच्या काळात आपल्याला सगळं फास्ट हवं असतं, बरोबर? तर जलद अपडेट्ससाठी एक सोर्स समोर आलाय जो तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी तयार राहण्यास मदत करू शकतो. आणि तो सोर्स म्हणजे DMER महाराष्ट्र अकॅडमीचा आपलं टेलिग्राम चॅनल. ज्यांना निकालाचं विश्लेषण आणि पुढचे अपडेट सगळ्यात आधी हवे असतील त्यांनी हे चॅनल नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला सगळी माहिती सर्वात आधी मिळेल. म्हणजे या चॅनलवर तुम्हाला नक्की काय काय मिळेल तर बघा, निकालाची सविस्तर माहिती, गुणवत्ता यादी आली की लगेच अपडेट, कट ऑफ किती लागेल याचा अंदाज, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापुढील टप्पे काय असणार आहेत या सगळ्यांची माहिती तुम्हाला तिथे सर्वात आधी दिली जाईल. चला, निकाल तर लागला. हा एक मोठा टप्पा पार झालाय. पण लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. खरी प्रोसेस तर आता पुढे आहे. आता आपलं लक्ष पुढच्या वाटचालीवर असायला हवं. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या मनात आता एकच प्रश्न आहे की गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर पुढे काय? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार? नियुक्तीची प्रक्रिया कशी असणार? तर मित्रांनो, काळजी करू नका, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. फक्त ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष ठेवा. ज्यांचं सिलेक्शन झालंय त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.